नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. सतत आनंदी राहण्यासाठी आपण हे करू शकतो. रोज सकाळी उठल्यानंतर आज दिवसभरात काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या 5 ते 10 वेळा मनाशी म्हणा. समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. स्वतःबद्दल कमी बोला. दर 2 दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल आणा व घरात अथवा ऑफिसमध्ये त्याला योग्य स्थान द्या. आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत राहा. चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा. चालण्याची गती थोडी वाढवा व ताठ मानेने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा. लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळात त्यांच्यासारखेच होऊन वावरा. जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या. दीर्घ श्वसन करा. स्वतःचा चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा. एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवता 10-15 मिनिट घालवा. दिवसातून 2 वेळा स्नान करा व स्नान करते वेळेस नाचण्याचा मोह आवरू नका. नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा, सकारात्मक शब्दांचा वापर तुमच्या रोजच्या बोलण्यात करा. विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा व शरीराची हालचाल होऊ द्या. शरीरातील 83% संवेदना ह्या डोळ्याच्या माध्यमातून होत असतात. याकरिता भोवतालचे वातावरण प्रसन्नपूर्वक प्रकाशयुक्त ठेवा. रिकामे मन सैतानाचे घर असते. त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये, कामामध्ये गुंतवून ठेवा. सतत काहीतरी करत राहा. संगीतामध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे. रोजचे काम करताना आवडीचे संगीत लावून किंवा आवडीचे एखादे गाणे लावून तुमची कामे करत जा. जैसे खावे अन्न तैसे व्हावे मन. त्यामुळे नैसर्गिक आहाराचा समावेश असावा. क्रोध निर्माण करणारे पदार्थ टाळा. चिडचिडेपणा, कपाळाला आट्या पडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा. विनोदाला जीवनात महत्त्वाचे स्थान द्या. कोणत्याही वातावरणात मोकळेपणा आणण्यास तो मदतगार ठरतो. त्यामुळे सतत आनंदी आणि उत्साही राहा. सकारात्मक विचार करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत जातील. या गोष्टींचा विचार करा आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनात आणा. त्यामुळे तुमचे जीवन आनंदमय होईल. धन्यवाद.